हॅलो माय डिअर मेमरी ॲथलीट्स. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बायनरी नंबर्स म्हणजे नक्की काय, बायनरी नंबर्स कसे चेक केले जातात, त्याचे सर्व रूल्स आणि मेमरी चॅम्पियनशिपमध्ये हा खेळ कसा खेळवला जातो याची माहिती घेतली आहे. तुम्ही जर का थेट या व्हिडिओपर्यंत पोहोचला असाल तर आधीच्या व्हिडिओची लिंक मी तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बायनरी नंबर्स कसे लक्षात ठेवायचे हे शिकवून लगेचच तुमची एक परीक्षा सुद्धा घेणार आहे. आणि रिकॉल पेपर सबमिट करायच्या आधी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची, चॅम्पियनशिपमध्ये वेळेचं नियोजन कसं करायचं, अशा काही महत्त्वाच्या टिप्स सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. परंतु तत्पूर्वी मेमरी चॅम्पियनशिपमधील सर्वच्या सर्व 10 डिसिप्लिनची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आता चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग शिकूया अशी स्ट्रॅटेजी जी तुम्हाला मदत करेल बायनरी नंबर्स क्रमाने लक्षात ठेवण्यासाठी. ही स्लाइड पहा. आता जर का मी तुम्हाला सांगितलं की या स्लाइडवर दिसणारे हे सर्व नंबर्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, तर तुमच्यापैकी ज्यांना ज्यांना म्युझिकल विंडोज टेक्निक माहीत आहे ते लगेचच नंबर कन्व्हर्जन करायला सुरुवात करतील. लिंकिंग मेथड वापरून ऑब्जेक्ट लिंक करायला किंवा जर्नी मेथड वापरून ऑब्जेक्ट असोसिएट करायला पण घेतील. पण मग लवकरच त्यांना लक्षात येईल की 00, 01, 10 आणि 11 फक्त हे 4 नंबर कॉम्बिनेशन्सच सारखे रिपीट होत आहेत. आणि या 4 नंबर कॉम्बिनेशनसाठी रेडी केलेले ऑब्जेक्ट्स पुन्हा पुन्हा असोसिएट करणं खूप कठीण जातंय. असोसिएट करताना किंवा कनेक्शन्स बनवताना संभ्रम निर्माण होतोय. तर विचार करा, जर असोसिएट करतानाच एखादा व्यक्ती एवढा कन्फ्युज्ड, गोंधळलेला असेल, तर रिकॉलच्या वेळी त्याची काय अवस्था असेल? तर येतंय का तुमच्या लक्षात? केवळ म्युझिकल विंडोज वापरून बायनरी नंबर्स लक्षात ठेवणं मुश्किल ही नहीं, नामुमकिन भी है. आणि म्हणूनच मी तुम्हाला शिकवणार आहे एक स्मार्ट मेथड, जिचं नाव आहे 4 2 का 1 सिस्टीम. 4 2 का 1 सिस्टीम वापरून आपण बायनरी नंबर्सना 0 ते 7 डिजिट्समध्ये कन्व्हर्ट करणार आहोत. आणि एकदा का बायनरी नंबर्स 0 ते 7 डिजिट्समध्ये कन्व्हर्ट झाले, की मग म्युझिकल विंडोज आणि जर्नी मेथड वापरून आपण आपल्याला हवे तेवढे बायनरी नंबर्स लक्षात ठेवू शकतो. चला तर मग शिकूया 4 2 का 1 सिस्टीम. आता या स्लाइडवर या ऑरेंज बॉक्समध्ये युनिट प्लेसला म्हणजे एकक स्थानी 1, 10 प्लेसला म्हणजेच दशक स्थानी 2 आणि 100 प्लेसला म्हणजे शतक स्थानी 4 लिहिलेलं आहे. आणि खाली 3-3च्या ग्रुपमध्ये बायनरी नंबर्स लिहिलेले आहेत. या 3-3च्या ग्रुपचे आपल्याला जास्तीत जास्त 8 वेगवेगळे कॉम्बिनेशन बघायला मिळतात. त्यातल्या प्रत्येक कॉम्बिनेशनला किंवा ग्रुपला आपण 0 ते 7 पर्यंत एक नंबर अलॉट करणार आहोत. आणि तोच नंबर अलॉट करण्यापाठीमागचं लॉजिक पण मी लगेचच तुम्हाला समजावून सांगणार आहे. त्याआधी एक समजून घ्या की 0 कोणत्याही ग्रुपमध्ये किंवा कोणत्याही पोझिशनला असला तरी त्याची व्हॅल्यू 0च असणार आहे. परंतु 1 ची व्हॅल्यू 1 च्या डोक्यावर असलेल्या ऑरेंज बॉक्समधल्या नंबरवरून ठरणार आहे. कशी? ते स्टेप बाय स्टेप आता आपण समजून घेऊया. पहिला ग्रुप आहे 0 0 0 आणि आता सांगितल्याप्रमाणे शून्याची व्हॅल्यू कधीही कुठेही 0च असणार आहे. त्यामुळे या ग्रुपला नंबर अलॉट होणार आहे 0. दुसरा ग्रुप आहे 0 0 1 आणि इथे 1 च्या डोक्यावर ऑरेंज बॉक्समध्ये नंबर आहे 1 आणि दोन्ही 0 म्हणजे 0च. 1 अधिक 0 बरोबर 1 आणि त्यामुळे या ग्रुपला नंबर अलॉट होणार आहे 1. तिसरा ग्रुप आहे 0 1 0. इथे 1 च्या डोक्यावर ऑरेंज बॉक्समध्ये नंबर आहे 2 आणि दोन्ही 0 म्हणजे 0. 2 अधिक 0 बरोबर 2. त्यामुळे या ग्रुपला नंबर अलॉट होणार आहे 2. चौथा ग्रुप आहे 0 1 1. इथे एका 1 च्या डोक्यावर ऑरेंज बॉक्समध्ये नंबर आहे 1 आणि दुसऱ्या 1 च्या डोक्यावर ऑरेंज बॉक्समध्ये नंबर आहे 2. तर 2 अधिक 1 बरोबर 3 आणि म्हणून या ग्रुपला नंबर अलॉट होणार आहे 3. काय मग आलं का लक्षात लॉजिक? सोपं आहे ना? तर अशाच प्रकारे उरलेल्या ग्रुप्सना सुद्धा नंबर्स अलॉट करूया.
तर मग वळूया 5व्या ग्रुपकडे. 5वा ग्रुप आहे 1, 0, 0. इथे 1च्या डोक्यावर ऑरेंज बॉक्समध्ये नंबर आहे 4 आणि 4 अधिक 0 बरोबर 4 आणि म्हणून या ग्रुपला नंबर अलॉट होणार आहे 4. 6वा ग्रुप आहे 1, 0, 1. इथे एका 1च्या डोक्यावर ऑरेंज बॉक्समध्ये नंबर आहे 1 आणि दुसऱ्या 1च्या डोक्यावर ऑरेंज बॉक्समध्ये नंबर आहे 4. 1 अधिक 4 बरोबर 5 आणि म्हणून या ग्रुपला नंबर अलॉट होणार आहे 5. 7वा ग्रुप आहे 1, 1, 0. इथे एका 1च्या डोक्यावर ऑरेंज बॉक्समध्ये नंबर आहे 2 आणि दुसऱ्या 1च्या डोक्यावर ऑरेंज बॉक्समध्ये नंबर आहे 4. त्यामुळे दोघांची टोटल करून या ग्रुपला नंबर अलॉट होणार आहे 6. आणि शेवटचा आणि 8वा ग्रुप आहे 1, 1, 1. इथे ऑरेंज बॉक्स मधल्या सर्व नंबर्सची टोटल केली तर नंबर येतोय 7 आणि म्हणून या ग्रुपला नंबर अलॉट होणार आहे 7. अशा रीतीने 4 to 1 सिस्टीम यूज केल्यामुळे केवळ 0 आणि 1 ऐवजी 0 ते 7 नंबर्सची रेंज आपल्याला उपलब्ध झाली आहे. तर आता तुम्हाला करायचंय काय, की जसा मेमोरायझेशन पेपर तुमच्या हातात येईल तसं पटकन बायनरी नंबर्सचे 3-3 चे ग्रुप करायचे आणि 4 to 1 सिस्टीम वापरून त्या नंबर्सना 0 ते 7 नंबर्समध्ये कन्वर्ट करायचं. आणि एकदा का बायनरी नंबर 0 ते 7 नंबर्स मध्ये कन्वर्ट झाले की म्युझिकल विंडोज टेक्निक वापरून त्या नंबर्सना ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट करून जर्नी बरोबर असोसिएट करायचं. आणि रिकॉलच्या वेळी हीच संपूर्ण प्रोसेस तुम्हाला उलट करायची आहे. रिकॉल पेपर हातात आला की जर्नीच्या फर्स्ट लोकेशन बरोबर कनेक्ट केलेला पहिला ऑब्जेक्ट आठवायचा आणि त्या ऑब्जेक्टला नंबरमध्ये कन्वर्ट केल्यावर तुम्हाला 2 डिजिट्स नंबर मिळेल. आणि मग त्या 2 डिजिट्सला 6 डिजिट्स बायनरी नंबरमध्ये कन्वर्ट करायचं. ही प्रोसेस ऐकताना थोडी ट्रिकी किंवा कन्फ्युजिंग वाटू शकते, पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष कराल तेव्हा तुम्हाला ही प्रोसेस खूप इंटरेस्टिंग तर वाटेलच, पण करताना मजा सुद्धा येईल. आणि तुम्हाला माहितीच आहे की रिकॉल टाइम हा मेमरायझेशन टाइम पेक्षा कधी पण जास्तच असतो. त्यामुळे केलेले कनेक्शन्स आरामात आठवून ऑब्जेक्ट डिकोड करून त्यांना बायनरी नंबर्स मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याकडे भरपूर वेळ असतो. तर आता आपण बायनरी नंबर्सना 0 ते 7 नंबर्स मध्ये 4 to 1 सिस्टीम वापरून कन्वर्ट करायची प्रॅक्टिस करूया. हे कन्व्हर्जन करताना आधीच्या स्लाइडवरती जो ऑरेंज बॉक्स होता तो तुमच्या डोळ्यासमोर असला पाहिजे. आता मला सांगा 0, 1, 0 या ग्रुपमध्ये 1च्या डोक्यावर ऑरेंज बॉक्समध्ये कोणता नंबर होता? 2. म्हणून या ग्रुपची व्हॅल्यू आहे 2. 1, 0, 1. इथे पहिल्या 1च्या डोक्यावर नंबर होता 1 आणि दुसऱ्या 1च्या डोक्यावर नंबर होता 4 आणि 4 अधिक 1 म्हणजेच 5. 1, 1, 0 या तिसऱ्या ग्रुपमध्ये पहिल्या 1च्या डोक्यावर नंबर होता 2 आणि दुसऱ्या 1च्या डोक्यावर नंबर होता 4. 4 अधिक 2 बरोबर 6. 0, 1, 1 या ग्रुपमध्ये पहिल्या 1च्या डोक्यावर नंबर होता 1, दुसऱ्या 1च्या डोक्यावर नंबर होता 2 आणि 2 अधिक 1 बरोबर 3. इथे तिन्ही 1च्या डोक्यावरच्या ऑरेंज बॉक्स मधल्या नंबर्सची आपल्याला टोटल करायची आहे. 4 अधिक 2 अधिक 1 म्हणजेच 7. आणि शेवटच्या ग्रुपमध्ये 1च्या डोक्यावर नंबर होता 1 आणि म्हणून या ग्रुपची व्हॅल्यू आहे 1. जमतंय तर तुम्हाला? वेल डन. बायनरी नंबर्स लक्षात ठेवायची पहिली स्टेप तुम्हाला समजलेली आहे. तर उदाहरणादाखल आता या मेमरायझेशन पेपर मधले पहिले 30 बायनरी डिजिट्स आता आपण लक्षात ठेवूया. सो फर्स्ट थिंग फर्स्ट 3-3 चे ग्रुप करून घेऊया. त्यासाठी एकतर तुम्ही मेमरायझेशन टाइम सुरू होण्यापूर्वी उभ्या रेषा मारून तयार केलेली ट्रान्सपरंट फिल्म वापरू शकता. 3-3 नंबर्स नंतर कॉमा देऊ शकता किंवा नंबर्स खाली रेषा ओढू शकता. आता तुम्हाला समजवण्यापुरता मी संपूर्ण फर्स्ट रो या स्लाइडवर घेतलेला आहे. आता यांना आपण 0 ते 7 नंबर्स मध्ये कन्वर्ट करूया. आणि कन्व्हर्जन तुम्हाला छान समजलेलं आहे. तर 0, 1, 0 चं कन्व्हर्जन होईल 2. 1, 0, 1 चं कन्व्हर्जन होईल 5. 1, 0, 1 पुन्हा एकदा आलेला आहे. 0, 1, 0 साठी येणार आहे 2. 0, 0, 0 साठी येणार आहे 0. 0, 1, 1 साठी येणार आहे 3. 1, 1, 1 साठी नंबर येणार आहे 7.
011 साठी नंबर येणार आहे 3. हे सर्व नंबर कन्व्हर्जन करत असताना तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर ऑरेंज बॉक्स ठेवायचा आहे. 100 साठी नंबर येणार आहे 4. 111 साठी पुन्हा एकदा नंबर येणार आहे 7. आता या नंबर्सना आपण म्युझिकल विंडोजचा उपयोग करून ऑब्जेक्ट्स मध्ये कन्वर्ट करूया. इथे आपण 2-2 चे ग्रुप करणार आहोत. 2 म्हणजे आर आणि 5 म्हणजे पी. आर आणि पी या 2 लेटर्स पासून शब्द बनणार आहे रो. 52 मधल्या 5 म्हणजे पी, 2 म्हणजे आर, पी आणि आर पासून शब्द बनेल परी. 03 मधला 0 म्हणजे एल, 3 म्हणजे जी आणि एल आणि जी पासून शब्द बनेल लॉग. 7 म्हणजे एन, 3 म्हणजे जी, एन आणि जी पासून शब्द बनेल नाग. 47 मधला 4 म्हणजे एम, 7 म्हणजे एन, सो एम आणि एन पासून शब्द मिळेल मनी. आणि आता या 5 ऑब्जेक्ट्सना तुम्हाला तुमच्या जर्नी लोकेशनवर कनेक्ट करून लक्षात ठेवायचे. या व्हिडिओ पुरता माझे हे 5 लोकेशन मी तुम्हाला देते. पहिलं लोकेशन आहे प्लांट, दुसरं लोकेशन आहे क्लॉक, तिसरं लोकेशन आहे फोटो फ्रेम, चौथं लोकेशन आहे शू रॅक आणि 5वं लोकेशन आहे हँगर स्टँड. आता या 5 लोकेशन बरोबर तुम्हाला ते 5 ऑब्जेक्ट्स कनेक्ट करायचे आहेत. पहिलं लोकेशन आहे प्लांट आणि ऑब्जेक्ट आहे रोप. तर व्हिज्युअलाइज करा की तुम्ही प्लांटला रोप गुंडाळत आहे. तर स्वतःला रोप प्लांटला गुंडाळत असताना पहा. आपलं दुसरं लोकेशन आहे क्लॉक आणि दुसरा ऑब्जेक्ट होता परी. नंबर होता 52 आणि त्याच्यासाठी आपण ऑब्जेक्ट घेतलेला परी. सो क्लॉक आणि परीचं आपल्याला कनेक्शन बनवायचं आहे. तर व्हिज्युअलाइज करा, एक छोटीशी सुंदर नाजूक परी क्लॉकच्या काट्यांबरोबर खेळत आहे. सो क्लॉकच्या काट्यांबरोबर परी खेळत असताना बघा. आपलं तिसरं लोकेशन आहे फोटो फ्रेम आणि तिसरा ऑब्जेक्ट होता लॉग. सो फोटो फ्रेम मध्ये लॉगचा फोटो चिकटवलेला पहा. आपलं चौथं लोकेशन आहे शू रॅक आणि शू रॅक बरोबर आपल्याला कनेक्ट करायचंय नाग. तर इमॅजिन करा की या चप्पल स्टँड वरती या चप्पलांऐवजी नाग बसलेले आहेत आणि नाग फुस फुस असा आवाज काढत आहे. आपलं 5वं लोकेशन आहे हँगर स्टँड आणि त्याच्याबरोबर आपल्याला कनेक्ट करायचंय मनी. तर इमॅजिन करा की या हँगर स्टँडला कपड्यांऐवजी मनी टांगलेले आहेत आणि ते तुम्ही मनी एक 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 गोळा करत आहात. इथे आपली मेमरायझेशन प्रोसेस पूर्ण झालेली आहे. रिकॉलच्या वेळी हीच प्रोसेस तुम्हाला उलट करायची आहे. फॉर एक्झाम्पल, आपल्या जर्नीचं पहिलं लोकेशन आहे प्लांट. प्लांटला आपण काय गुंडाळत होतो? रोप, बरोबर. आणि रोप म्हणजे कोणता नंबर आहे? 25. आणि बायनरी डिजिटमध्ये 2 म्हणजे 010 आणि 5 म्हणजे 101. अशा रीतीने पहिले 6 बायनरी नंबर्स तुम्हाला सहज रिकॉल करता आले. बरोबर? आली आहे लक्षात संपूर्ण प्रोसेस? आधी लोकेशन आठवायचं, लोकेशन बरोबर कनेक्ट केलेला ऑब्जेक्ट आठवायचा, त्या ऑब्जेक्टला नंबरमध्ये कन्व्हर्ट करायचं आणि त्या नंबरला बायनरी डिजिट्समध्ये कन्व्हर्ट करायचं. तर आता एक्झामसाठी तुम्ही पूर्णपणे तयार आहात. तेव्हा व्हिडिओ पॉज करून पटकन एक वही पेन घेऊन या. मी 1 मिनिटाचा टायमर सेट करणार आहे. जर्नी लोकेशन्स नवीन असल्यामुळे ते स्क्रीनवर असतील. तुम्हाला डिकोड करून बायनरी नंबर्स लिहून काढायचे. सो ऑल सेट, युअर टाइम स्टार्ट्स नाउ. टाइम अप. कसं वाटलं नंबर्सना डिकोड करून बायनरी नंबर्स लिहिताना? एक एक डिजिट डिकोड करून जसं जसं बायनरी नंबर्स आठवत जातात ना, तसं एकदम भारी वाटतं. हो की नाही?
तर बायनरी नंबर्स कसे लक्षात ठेवायचे ते आता आपण डिटेलमध्ये शिकलो. 4 टू का 1 सिस्टीम, नंबर कन्व्हर्जन्स आणि जर्नीज रेडी असतील तर बायनरी नंबर्सचे कितीही कॉम्बिनेशन्स असू देत, बायनरी नंबर्स लक्षात ठेवणं सोपं आहे. बरोबर? चला तर मग आता आपण लक्षात घेऊया रिकॉल पेपर सबमिट करायच्या आधी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची. त्यासाठी मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. व्हिडिओ पॉज करून नीट विचार करून तुम्हाला त्यांची उत्तरं द्यायची आहेत. प्रश्न पहिला, समजा दिलेल्या मेमरायझेशनच्या कालावधीमध्ये तुम्ही पहिले 30 नंबर्स म्हणजेच पहिला संपूर्ण रो लक्षात ठेवू शकलात. परंतु रिकॉलच्या वेळेला लिहिताना तुम्हाला 25वा नंबर आठवत नाहीये आणि पुढील 5 नंबर मात्र नीट आठवतायत. तर अशा वेळेला रिकॉल पेपर सबमिट करण्याआधी तुम्ही काय कराल? आता इथे नीट लक्षात घ्या. लिहिलेल्या रो मध्ये जेव्हा तुम्ही एक बॉक्स रिकामी ठेवता, तेव्हा तुमचे 50% मार्क कापले जातात. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण नीट समजून घेतलेलं आहे की एनी ब्लँक इज कन्सिडर्ड ॲज अ मिस्टेक. रिकामा बॉक्स म्हणजेच एक चूक मानली जाते. म्हणजेच जेव्हा तुम्ही 25वा बॉक्स रिकामी ठेवता, तेव्हा 50% मार्क्स कमी होऊन तुम्हाला 15 मार्क मिळतील. परंतु शेवटच्या रो मध्ये असलेले रिकामी बॉक्स मात्र चूक मानले जात नाहीत. अशा वेळेला शेवटचे 5 नंबर्स जरी आठवत असले, तरी ते न लिहिता फक्त आठवत असलेले 24 नंबर्सच लिहावे. म्हणजे त्या रो साठी 24 मार्क तुम्हाला मिळतील. येतंय का तुमच्या लक्षात? जर तुम्ही एक बॉक्स रिकामी ठेवला, तर तुम्हाला 50% मार्क म्हणजेच 15 मार्क मिळाले असते. परंतु शेवटचे 5 नंबर न लिहिल्यामुळे व पहिला रो हाच शेवटचा रो ठरल्यामुळे तुम्हाला 24 मार्क्स मिळणार आहेत. प्रश्न दुसरा. समजा दिलेल्या मेमरायझेशनच्या कालावधीमध्ये तुम्ही पहिले 30 नंबर्स म्हणजेच पहिला संपूर्ण रो लक्षात ठेवू शकलात. परंतु रिकॉलच्या वेळेला लिहिताना तुम्हाला 8वा नंबर आठवत नाहीये आणि पुढील 22 नंबर मात्र तुम्हाला नीट आठवतायत. तर अशा वेळेला रिकॉल पेपर सबमिट करण्याआधी तुम्ही काय कराल? आता मात्र 8वा नंबर आठवत नाहीये म्हणून तुम्ही 7 नंबर लिहून तिथेच थांबलात तर तुम्हाला 7 मार्क मिळतील. परंतु 8वा नंबर आठवत नसतानाही उरलेले पुढील 22 नंबर तुम्ही बरोबर लिहून काढले तर तुम्हाला 50% मार्क कमी करून 30च्या अर्धे 15 गुण मिळतील. याचाच अर्थ कितव्या बॉक्स मधला नंबर तुम्हाला आठवत नाहीये यावरती तुम्हाला ठरवायचंय की पुढील नंबर लिहायचे की नाही. प्रश्न तिसरा. समजा तुम्ही 36 नंबर लक्षात ठेवले, परंतु लिहिताना तुम्हाला 29वा आणि 30वा नंबर आठवत नाहीये आणि पुढच्या रो मधले 6 नंबर्स नीट आठवत आहेत. तर तुम्ही काय कराल? 29वा आणि 30वा नंबर न लिहिल्यामुळे तुम्हाला पहिल्या रो मध्ये 0 मार्क मिळतील व दुसरा रो हा शेवटचा रो असल्यामुळे आणि त्यात 6 नंबर बरोबर असल्यामुळे तुम्हाला दुसऱ्या रोचे मात्र 6 मार्क मिळतील. परंतु जर तुम्ही दुसऱ्या रो मधले आठवत असलेले 6 नंबर्स न लिहिता जर रिकॉल पेपर सबमिट केला, तर मात्र तुम्हाला 28 मार्क मिळतील. येतंय का लक्षात? इथे दुसरा रो न लिहिल्यामुळे पहिला रो हा शेवटचा रो ठरला आणि त्यामुळे लिहिलेल्या 28 नंबरचे 28 मार्क तुम्हाला मिळाले. सो माय डिअर मेमरी ॲथलीट्स, सांगायचं तात्पर्य एवढंच की रिकॉल पेपर सबमिट करण्या अगोदर नीट समजून उमजून सबमिट करा आणि लिहिलेल्या रोसाठी जास्तीत जास्त मार्क मिळतील याची काळजी घ्या. केवळ नंबर्स लक्षात आहेत म्हणून लिहू नका, तर मार्क किती मिळणार आहेत याचा हिशोब करा व मगच ठरवा किती लिहायचं आणि कुठे थांबायचं ते. चला तर मग आता आपण पाहूया चॅम्पियनशिपमध्ये तुम्हाला दिलेल्या मेमरायझेशन टाइममध्ये वेळेचं नियोजन कसं करायचं ते. नॅशनल मेमरी चॅम्पियनशिपमध्ये बायनरी नंबर्स लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला 5 मिनिटांचा कालावधी दिलेला असतो. ती संपूर्ण 5 मिनिटे केवळ मेमराईज न करता रिव्हिजनचा एक अटेम्प्ट करणं खूप गरजेचं आहे. कारण कधी-कधी मेमराईज करताना आपल्या लक्षात येत नाही, परंतु एखादं कनेक्शन नीट झालेलं नसतं.
त्यामुळे रिकॉलच्या वेळी ब्लँक व्हायला होतं. आणि तुम्हाला माहितीच आहे की एक जरी नंबर विसरला तरी 50% मार्क्स कमी होणार आहेत. त्यामुळे रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे. तसंच इंटरनॅशनल किंवा वर्ल्ड मेमरी चॅम्पियनशिपमध्ये मात्र बायनरी नंबर्स लक्षात ठेवण्यासाठी दिलेला कालावधी हा 30 मिनिटांचा असतो. अशा वेळी कमीत कमी 2 ते 3 वेळा तरी रिव्हिजन करायला हवी आहे. म्हणजे साधारण 10 मिनिटानंतर पहिली रिव्हिजन व त्यानंतर 20व्या मिनिटाला दुसरी रिव्हिजन आणि 26व्या किंवा 27व्या मिनिटाला तिसरी रिव्हिजन करायला हवी. केलेलं असोसिएशन पक्क करण्यासाठी रिव्हिजन गरजेचं आहे. अर्थातच किती मिनिटांनंतर रिव्हिजन करावं हे व्यक्तिसापेक्ष आहे. घरी टायमर लावून जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता, तेव्हा तुम्हाला तुमच्या स्वतःच्या स्पीडचा अंदाज येतो व त्याप्रमाणे कितव्या मिनिटाला रिव्हिजन करावं हे तुम्ही स्वतःपुरता ठरवू शकता. तर या व्हिडिओमध्ये आज आपण इथेच थांबूया. नीट समजून घेतले तर बायनरी नंबर लक्षात ठेवताना आणि रिकॉल करताना पण खूप मजा येते. एखादा मुद्दा नीट समजला नसेल तर व्हिडिओ पुन्हा एकदा पहिल्यापासून पहा आणि मग बायनरी नंबर्स मेमरायझेशनची प्रॅक्टिस सुरू करा. काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच दिलं जाईल. तर मग आजचा व्हिडिओ तुम्ही लाईक केलात का? थँक यू. आणि पुढचा व्हिडिओ रिलीज झाल्या झाल्या तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. आणि तुमच्यासारखंच काहीतरी भन्नाट करू इच्छिणाऱ्या तुमच्या ओळखीच्या मंडळींमध्ये हा व्हिडिओ शेअर सुद्धा नक्की करा. तर लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. कारण तुम्ही आहात मेमरी ॲथलीट आणि तुम्हाला बनायचंय मेमरी चॅम्पियन. थँक यू.